नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। गाझामध्ये इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टाईन त्रस्त आहे। दरम्यान पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तात्काळ युद्धबंदीसाठी दबाव टाकण्याचे आवाहन केले। युद्धग्रस्त गाझाला मदत वाढवण्यासाठी उर्वरित जागांवर दबाव वाढवण्याचे हे आवाहन त्यांनी केले। पॅलेस्टाईनचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद मुस्तफा यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान मोदींचे जागतिक नेते म्हणून उल्लेख केलाय। युक्रेन आणि रशियात गेल्या 1.5 वर्षापासून युद्ध सुरू असून दोन्ही देशांमधील तणाव थांबवण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत। दरम्यान नाटोचा सदस्य असलेल्या स्वीडनच्या हद्दीत रशियाच्या बॉम्बवर लढाऊ विमानांनी प्रवेश केला, त्यामुळे युरोपमध्ये तणाव वाढवण्याची शक्यता आहे। दक्षिण गाझामध्ये रफाह सीमेजवळ इस्रायली सैन्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात 8 सैनिक ठार झाले। या हल्ल्यामुळे हमासशी लढताना मारल्या गेलेल्या इस्रायली सैनिकांची एकूण संख्या 307 वर पोहोचली आहे। चीनकडून अपारदर्शकपणे राबवण्यात येत असलेल्या व्यापारी धोरणांवर कारवाई करण्याबाबत G7 च्या परिषदेमध्ये सहमती झाली। चीनच्या या धोरणांतर्गत कामगार आणि उद्योगांचे नुकसान केले जात असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। युक्रेन विरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे मिळवून देण्यात मदत करणाऱ्या चीनी वित्तीय संस्थांविरुद्ध कारवाईचा इशाराही G7 परिषदेमध्ये दिला गेलाय। मागील काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव आहे। दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान झालेल्या संभाषणाचा उल्लेख केलाय। ते म्हणाले की दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काहीसा तणाव असूनही त्यांनी भारतासोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे। भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर सारख्या पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्याची भूमिका G7 देशांच्या परिषदेत स्वीकारण्यात आली आहे। G7 परिषदेच्या 3ऱ्या दिवसाच्या अखेरीस प्रसिद्ध करण्यात आलेल्या वार्तालापाच्या निवेदनामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा काल आढावा घेतला। तसेच भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉरसह जागतिक मंचावर आणि बहुपक्षीय उपक्रमांमध्ये सहकार्य मजबूत करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। भारतीय लष्कराने आत्मनिर्भरतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले असून स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन नागास्त्र 1 हे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये समाविष्ट झाले। नागपूर स्थित कंपनी सोलार इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड युनिटने त्याची निर्मिती केली आहे। पाकिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनवर सायबर हल्ला करण्यात आल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी काल सांगितले। सायबर हल्ल्यात US मिशनचे अधिकृत ईमेल खाते आणि YouTube चॅनल लक्ष्य करण्यात आले। पाकिस्तानी UN मिशनने त्याच्या खात्यांवर पुन्हा नियंत्रण मिळेपर्यंत त्यांच्या चॅनलवर पोस्ट केलेल्या सर्व ईमेल आणि व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले। अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले। अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात काल एका वॉटर पार्क मध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली। या बेछूट गोळीबारात 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झाले। रोचेस्टर हिल्सच्या चिल्ड्रन वॉटर पार्क मध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे। त्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचे अर्थसहाय्य करणाऱ्या PM किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जूनला वाराणसी येथून जाहीर करतील। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे। EVM मशीन हे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। टेक दिग्गज इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना कशालाही हॅक करू शकतं असं विधान केले। यावर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या मतांचा जोरदार प्रतिवाद केला। पेट्रोलियम उत्पादने, वीज व रिअल इस्टेट क्षेत्रांचा समावेश वस्तू आणि सेवा करारच्या कक्षेत करावा अशी मागणी भारतीय औद्योगिक महासंघाने केली आहे। CII चे अध्यक्ष संजीव पुरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही मागणी केली आहे। T20 विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यंत 7 संघ सुपर 8 साठी पात्र ठरलेत। 3 विजयी आणि एकूण 7 गुणांसह त्यांच्या गटात अव्वल स्थानी राहिल्यानंतर भारताला या फेरीत पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे। बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला 25 वर्षीय तरुणानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे।
बनवारीलाल लातूरलाल गुजर असं या तरुणाचं नाव असून त्याने एका युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करून सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून या तरुणाला अटक केली आहे।